जेन झीच्या आंदोलनामध्ये आपली गाडी मिरवत नेणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या आमदाराला बेदम चोपलं गेलेलं आहे जेन झीकडून. हे घडतंय. आणि ज्याप्रमाणे नेपाळ वगैरे श्रीलंका बांगलादेश इथं जसं झालं तसं भारतामध्ये सुद्धा होऊ शकतं असं ज्या वेळेला बोललं जातं त्यावेळेला संसदेच्या आवारामध्ये 20 जुलै रोजी जे सुरक्षा पथक लष्कर सावध झालं होतं ते अत्यंत महत्वाचं आहे. आता मुख्य म्हणजे सगळ्यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अगदी राहुल गांधी आणि इतर सगळ्या नेत्यांनी मिळून आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला नाही तर 20 जुलैपेक्षा मोठा कॉल देण्यात येईल आणि मग त्याची जबाबदारी नरेंद्र मोदी यांच्यावर असेल आणि नरेंद्र मोदी यांना त्या अर्थाने धोका होऊ शकतो असं अभिजित दिपकेने ठणकावून सांगितलेलं आहे. दुसरीकडे सोनम वांगचुक यांनी राजीनामा प्रधान यांनी दिला नाही तर नुकसान कुणाचं आहे तर ते त्यांचं जास्त आहे हे लक्षात आणून दिलेलं आहे. संसदेमध्ये ते काय करतील न करतील कसंही करो ते राजीनाम्याचं आश्वासन मला देऊ शकलेले नाहीत हे वांगचुक यांनी सांगितलेलं आहे. आता दिपके यांनी राजीनामा पाहिजेच हा जो आग्रह धरलेला ही जी मागणी केलेली आहे त्या मागणीला 100% पाठिंबा मिळतोय. 100% जेन झीचा तर मिळत आहेच आहे आणि विरोधी पक्षाकडून सुद्धा मिळत आहे. आणि इतकंच नाही, जनमानसामध्ये अरे एवढी तुम्ही चूक केलेली आहे, 20 मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत, 22 लाख मुलांचं तुम्ही नुकसान केलेलं आहे, तुम्हाला जे जमलेलं नाही त्याच्याबद्दल शिक्षा म्हणून एक नैतिकता म्हणून नाही जनाची तर मनाची म्हणून राजीनामा द्यायला काय हरकत आहे असा प्रश्न विचारला जातो. मुंबईला शिवाजी पार्कवर राष्ट्राला वंदन करण्यात आलं. आता तिथं सगळे ठाकरे बंधू ते आंदोलन लीड करत आहेत. मात्र ते लीड करत असताना त्यांना हे भान ठेवावं लागतंय की हे राजकारण करायचं नाहीये. तसं बोलावं लागतंय. कारण ते जरी राजकारण करत असले एक वेळ मान्य करा तरी मनामध्ये एक भीती आहे की ही जी गर्दी आपल्या समोर गोळा झालेली ही पक्ष नेता याच्यामध्ये भेद करत नाही. यांच्या मनामधला जो उद्वेग आहे तो उद्रेकामध्ये रूपांतरित झालेला आहे. आणि जसा आज तो सत्तेवरच्या भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध व्यक्त होत आहे उद्या आपल्या विरुद्ध सुद्धा व्यक्त होऊ शकतो याची जाणीव सगळ्या राजकीय नेत्यांना. मग राहुल गांधींनी तेच केलेलं आहे. ती जाणीव ठेवलेली आहे. जंतर मंतरवर जाऊन आपलं ते ते जे मुलांचं विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे ते आपल्याला राजकीय फायद्यासाठी हायजॅक केलं असं होऊ नये. त्या उलट आपण विरोधी पक्ष नेता म्हणून सरकारच्या विरोधात आंदोलन केलं पाहिजे, गनिमी कावा केला पाहिजे हे ते दाखवून देत आहे. आणि या आंदोलनकर्त्या जेन झीला पूर्ण 100% पाठिंबा त्यांनी दिलेला आहे. आता पप्पू पप्पू म्हणून हिणवले गेलेले नरेंद्र मोदी यांना आता भारी पडताना दिसत आहे. मित्रो, असं करत जे म्हणायचे नरेंद्र मोदी मध्यरात्री म्हणजे झोपू शकले नाही. मग त्यांनी जो रील केला, रिअल स्टार म्हणा, मोदी रिअल स्टार आहे असं म्हणतात पण ते आता रील स्टार व्हायला लागलेले. एका रात्रीत का घडलं? फ्रेंड्स, माय फ्रेंड्स असं म्हणले, मित्रो नाही. हे सगळं जे चाललेलं आहे आणि मग लक्षावधी मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. भविष्याचा नाही, वर्तमानाचा प्रश्न आहे. आणि तो एकूण आता ती जी काही
सांघिक भावना आहे मुलांमध्ये. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे मुलं सुद्धा आहेत, हे विशेष करून लक्षात घ्या. आणि मग हे देशाला कोणत्या दिशेने नेणार आहे? राजकीय उलथापालथ किती होणार आहे? फक्त धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत हे थांबणार नाही. उद्या इथेनॉलवरून सुरू होईल, अंतर्गत सुरक्षेवरून सुरू होईल. मग अमित शहा, नितीन गडकरी एकेकाचा नंबर लागू शकतो. आणि जर नीट चांगलं आंदोलन केलं, योग्य मुद्द्याला धरून केलं, तात्विकता, प्रिन्सिपल्स याचा व्यवस्थितपणे जर मुद्दा मांडला आणि जर कुणी ऐकत नसेल आणि तो जर रस्त्यावर आणला, तर पंतप्रधान जे 30 दिवस मूग गिळून बसले होते त्यांना सुद्धा बोलावं लागतं. आपण थेट विश्लेषण करतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. भारतामधलं एकही राज्य आता अपवाद नाहीये की जिथं जेन झी ही रस्त्यावर उतरलेली नाही. सगळीकडे चाललेलं आहे. अमुकच राज्यात चाललेलं आहे असं नाही. आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चालणं स्वाभाविक. कारण अभिजित दिपके ज्याने कॉक्रोच जन्माला घातले, आता ते कॉक्रोच जे जन्माला घातले आणि त्यांनी जे मुद्दे उचललेले आहेत, परीक्षेविषयी मुद्दा उचललेला आहेच आहे, एकूण शिक्षण व्यवस्थेबद्दल मुद्दा उचललेला आहेच आहे, बेरोजगारीबद्दलचं आहेच आहे. आणि हे सगळं बाजूला ठेवून नेमकं एकच उदाहरण डोळ्यासमोर ठेवलेलं आहे, नीटची अलीकडे झालेली परीक्षा. जर 2024 मध्ये झालं होतं, त्याही वेळेला धर्मेंद्र प्रधानच होते. मग या प्रधानाने आपले जे पंतप्रधान बोलतात युवकांना उद्देशून भविष्याची चिंता वगैरे, तर 2024 मध्ये या शिक्षण मंत्रीपद भोगणाऱ्या आणि तत्कालीन अभाविपाच्या आसाममध्ये 1997 साली आंदोलन केलेल्या या मंत्र्याला शहाणपण का सुचलं नाही? जबाबदारी का घेता आली नाही? मग आम्ही सीबीआय मार्फत चौकशी केली, फलानं केलं, यूं केलं, त्यों केलं. आता कायदे कडक करणार आहे. 10 वर्षाची शिक्षा आहे, त्याच्यानंतर 10 कोटी रुपयांचा दंड आहे. मग राहुल गांधी यांनी निदर्शनाला आणून दिलं, एक किमान 152 वेळेला गेल्या 10 वर्षांमध्ये पेपर लीक झालेले आहे. आणि पेपर लीक झाल्यामुळं किती लोकांना शिक्षा झाली खरंच. आज तुम्ही फास्ट ट्रॅक म्हणताय, फास्ट ट्रॅक कोर्ट करू, अमुक करू, तमुक करू, केलंच पाहिजे, तुमचं ते काम आहे. पण जर 10 वर्षांमध्ये 152 वेळेला पेपर या ना हे ना ते पेपर फुटत असते, ते त्याचं हा दोष कुणाचा आहे? ही जबाबदारी कुणाची आहे? आणि मग ती जी नैतिक जबाबदारी आहे, एक अकाउंटेबिलिटी आहे, मॉरॅलिटी आहे, याचा विचार करायचा कोणी? मग काँग्रेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हणायचं की उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये टीईटी परीक्षेचा सगळ्यात मोठा घोटाळा झाला, त्याच्यामध्ये IAS अधिकारी सुद्धा होते. मग ते आज जर तुम्हाला कारवाई करायची तुम्ही करू शकता, त्याही वेळेला झालेली आहे. पण पूर्ण दोष सिद्ध होऊन काय झालेलं आहे का? ही टीईटी, UPSC, MPSC, किती आता मुलं जे सगळे जी परीक्षा आहे, नीट आहे, गळे कापूस स्पर्धा आहे. मग ज्या वेळेला ही कोवळी मुलं म्हणजे थोराडांच्या थोबाडीमध्ये मारायला निघालेली आहेत, संयम सुटलेला आहे, तुटलेला आहे. आणि तो इतक्या टोकाला जाऊ नये जसं सुरुवातीला मी म्हटलं की नेपाळ, बांगलादेश असा जाऊ नये. ही सशक्त लोकशाही आहे, स्वातंत्र्य आहे तेवढं. आणि मग अनडिक्लेअर इमर्जन्सी करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्लादिमीर पुतीन आहेत, अशी टीका करणारे शरद पवार ज्या वेळेला अंतर्गत राजकारणासाठी भेटतात. मी एक उदाहरण म्हणून सांगतो.
म्हणजे सब घोडे 12% आहे. आणि तो जो राग आहे, राजकीय व्यवस्था, राजकीय नेते यांच्याबद्दलचा जर असा तो उद्रेक व्हायला लागला आणि वेळीच, म्हणजे आता आपले सगळे अहंकार बाजूला ठेवून जर नरेंद्र मोदी यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या टिंबटिंबावर लाथ मारून हाकलून दिलं नाही, तर हे जे वाढणार आहे, ही जी भावना आहे, हा जो उद्रेक आहे, हा कमी होण्याची शक्यता अजिबात नाही. असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. मग आता असं बोललं की तुम्ही अर्बन नक्षल आहात, तुम्ही राष्ट्रद्रोही आहात, तुम्ही भारत माता की जय म्हणत नाही. तुम्ही ठेका घेतलाय का? तुम्ही एकट्याने ठेका घेतलाय का? मग हेच आता तिरंगा रॅली काढणारे जेन झी विचारत आहेत. पॅट्रिऑटिक सॉन्ग काय असतं, त्याच्यातल्या भावना काय असतात, त्यामध्ये ज्या प्रश्न मांडले जातात, मूलभूत प्रश्न, गरिबीचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, कर्ज काढून आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं म्हणून नीटची परीक्षा दिली पाहिजे, त्याचा शासकीय रुग्णालयामध्ये नंबर लागला पाहिजे, अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या, चिंता करणाऱ्या आईबापांनी आपल्या मुलाला डोक्यावर घेऊन या आंदोलनामध्ये उतरवलंय, तर ते लक्षात घेणार कोण? प्रश्न तो आहे. आणि त्यामुळं जे घडतंय ते अतिशय वेदनादायी आहे. आणि ही वेदना जी आहे, प्रत्येक राजकारण्याला त्याची झोप उडली पाहिजे, ही असं सांगणारी वेदना आहे. मग जगभर जे चाललेलं आहे, मग आता भारताची बदनामी होतीये. मग विश्वगुरु विश्वगुरु हे जे विश्वगुरु आहेत, त्यांचं फार किती देशांना भेटी दिल्या, ऐन युद्धाच्या काळामध्ये 41 देशांकडून कसं इंधन घेतलं, कसं कमी केलं, अमुक केलं, तमुक केलं, अनेक गोष्टी आहेत. या सगळ्या आता निघायला लागलेल्या आहेत. आणि मग भाजपचा आमदार दिसला की त्याला चोपा, हे जर असं सुरू झालं तर काय होऊ शकतं याची कल्पनाच केलेली बरी. बरं, आता शहाणपणा, या जेन झीचं जे आंदोलन आहे, त्याला काय राजकीय पदर आहे, आंतरराष्ट्रीय, हे सगळं बाजूला ठेवून पुन्हा कोण राहुल गांधींच्या विरोधात मग भारतीय जनता पार्टीचे आंदोलन सुरू झालेले. मग आता जर राहुल गांधी किंवा इंडिया आघाडीतले सगळे पक्ष जर राजकारण करत आहेत, मग तुम्ही काय करताय हा प्रश्न नाही विचारला जाणार. म्हणजे इकडं या मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्यांचे आई वडील निराशेच्या गर्तेमध्ये गेलेले आहेत, 1.5 कोटीच्या वर एका परीक्षेवर सगळ्या कुटुंबांनी मिळून खर्च केलेला आहे, तो पाण्यात गेलेला आहे. हे राहिलं बाजूला, आणि तुम्ही जर त्याच्यावरच पोळी भाजायला लागले आपले राजकीय, तर तुम्हाला माफ का करावं या जेनजीने, हाच प्रश्न आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.